नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। दिवाळी फराळातील आजची आपली रेसिपी आहे रवा बेसनाचे लाडू। रवा बेसन न भाजता, पाक न बनवता हे लाडू आपण करणार आहोत। तरी सुद्धा एकदम मऊसूत आणि दाणेदार होतात। तर लगेच आता हे बनवायला सुरुवात करूया। तर हे लाडू करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे। तर यासाठी तुम्ही बारीक किंवा जाड कुठलाही रवा वापरू शकता। 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसनाचं पीठ घेतलं आहे। 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी तूप घेतलं आहे। तर यामधलं तूप आपण लागेल तसं वापरणार आहोत आणि तूप मी इथे मेल्ट करून घेतलंय। थोडेसे मिक्स ड्राय फ्रुट्स घेतले आहेत आणि अर्धा चमचा वेलची पूड। तर सर्व माप मी या वाटीनेच घेतली आहेत। तर तुम्ही एखादं भांड किंवा एखादी वाटी घेऊन त्याप्रमाणे सर्व माप घेऊ शकता। आता एका भांड्यामध्ये आधी मी बेसनाचं पीठ घातलंय। तर यामध्येच आता रवा घालायचा आहे। तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा वापरू शकता। आता यामध्ये आपण वितळून घेतलेलं 3 टेबलस्पून तूप घालणार आहोत आणि तूप घातल्यानंतर हाताने असं चोळून मिक्स करायचं आहे। सर्व एकत्र करून घ्यायचंय म्हणजे पिठाला तूप व्यवस्थित लागतं। आता असं दाबल्यावर पीठ गोळा होतंय। तर यामध्ये आता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचंय आणि पीठ भिजवून घ्यायचंय। तर पीठ आपण थोडं सैल भिजवणार आहोत म्हणजे पीठ भिजवल्यानंतर रवा त्यातला छान फुलून येईल, म्हणून आपण थोडं सैलच भिजवायचं आहे। हे लाडू तुम्ही रवा बेसन नुसतं भाजून सुद्धा बनवू शकता, पण असं पीठ भिजवून घेतल्यामुळे यातला रवा छान फुलतो आणि मग लाडू छान लागतात। कचकच लागत नाही रव्याची त्यामध्ये आणि दाणेदार पण होतात, एकदम मऊसूत होतात। त्यामुळे आपण असं पीठ भिजवून लाडू करत आहोत। हे लाडू तुम्ही नुसत्या रव्याचे पण असे बनवू शकता, नुसत्या बेसनाचे पण बनवू शकता किंवा मग गव्हाच्या पिठाचे पण तुम्हाला बनवता येतील। खूप छान लागतात चवीला। पीठ मी भिजवून घेतलंय। हे असं छान सैल पीठ भिजवलं आहे। तर असंच पीठ आपल्याला भिजवायचंय। आता हे असंच आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तर यावर एक झाकण ठेवायचं आहे। आता 15 मिनिट झालेली आहेत। आपलं पीठ पण छान मुरलंय, थोडं फुलून आलंय, तुम्ही पाहू शकता। घट्ट झालंय आता थोडंसं, म्हणजे रवा यातला फुगला आहे। तर आपल्याला असंच पीठ पाहिजे, थोडं घट्टच पीठ पाहिजे या लाडूंसाठी। तर आता हे थोडंसं परत मळून घेऊया आणि यातला आता एक गोळा घेऊन पुरीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर थोडासा मळून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने असं त्याला चपटं करायचंय, असं व्यवस्थित दाबून घ्यायचंय अशा प्रकारे आणि असेच आता सर्व करून घ्यायचेत। तर इथे मी 4 करून घेतलेत। तर हे आपल्याला थोड्याशा तुपावर आता भाजून घ्यायचेत। गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला होता, तर गरम झालेला आहे। यामध्ये आता 1-2 टेबलस्पून तूप घालूया। तूप थोडं मेल्ट झालं की यामध्ये त्या आपण केलेल्या जाड पुऱ्या ठेवायच्या आहेत। तर यामध्ये आता या पुऱ्या ठेवूया आणि आता या आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, अजिबात मोठी करायची नाही, कारण या पुऱ्यातला कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। त्यामुळे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, दोन्ही बाजूने खरपूस भाजायचे आहेत। तर उलटपुलट करून दोन्ही बाजूने आता व्यवस्थित भाजून घेऊया। तर या आता भाजून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान रंग आलेला आहे। तर काढून घेऊया आणि हे जे उरलेलं थोडंसं तूप आहे ते आपण लाडूमध्ये घालणार आहोत। आता आपण आणखी एक दुसरी पद्धत पाहणार आहोत। तर हा जो उरलेला गोळा आहे याची आपण पोळी लाटून घेणार आहोत। तर ज्यांना तूप कमी खायचं आहे ते पुरी फ्राय न करता ही अशी पोळी लाटून पण हे लाडू बनवू शकता। तर आपल्याला याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। तर याला क्रॅक गेले तरी काहीच हरकत नाही, कारण आपण नंतर याचा चुराच करणार आहोत भाजून झाल्यावर। त्यामुळे आता पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। ज्यांना तूप कमी खायचं आहे त्यांच्यासाठी ही पद्धत खूप चांगली आहे। या पोळीला भाजायला तूप अजिबात लागत नाहीत
आपण नुसती ही तव्यावर भाजून घेणार आहोत पोळीप्रमाणे. तर आता तवा पण तापलेला आहे, तर ही पोळी घालायची आहे आणि भाजून घ्यायची आहे. एक 2-3 मिनिट खालून भाजून झाल्यावर याला पलटून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने पोळी पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. याचा पण पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे, यासाठी ही पोळी पण आपल्याला मंद गॅसवरच भाजायची आहे. असं चमच्याने दाबून भाजायचं आहे, म्हणजे ती सर्व बाजूने चांगली भाजल्या जाते. पोळी चांगली भाजल्या गेली की लाडू मग चवीला खूप छान लागतात, कच्चट लागत नाहीत. त्यामुळे पोळी चांगली भाजणं आवश्यक आहे. पोळी चांगली भाजल्या गेली की लाडू छान लागतात. आता ही भाजून झालेली आहे, तर काढून घेऊया. आता हे आपण केलेल्या पुऱ्या आणि पोळी थंड झालंय, तर याचे तुकडे करून घ्यायचे, बारीक तुकडे करून घ्यायचे. आता ही पोळी पण थंड झाली आहे, तर याचे पण बारीक तुकडे करून घेऊया. याचे तुम्ही हाताने चुरून जरी लाडू केले तरी खूप छान होतात. आता तुकडे करून झाल्यावर एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आहे आणि ह्याला फिरवून घ्यायचं आहे, बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता मिक्सरमधून मी फिरवून घेतलंय, फार बारीकही नाही आणि फार जाडही नाही, असं पीठ तयार करून घेतलंय. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पिठी साखर घालायची आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता, किंवा साखरेऐवजी तुम्ही इथे गूळ पण वापरू शकता. गुळाचे पण लाडू खूप छान लागतात. आता ड्रायफ्रुट्स घालूया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालता येतील. वेलची पूड घालायची आहे. सर्व हाताने एकत्र करून घ्यायचंय, चांगलं दाबून मिक्स करायचं आहे. आता हे जे आपण पुरी शॅलो फ्राय केल्यानंतर तूप उरलं होतं ते घालायचंय. आता हे आपण वितळून घेतलेलं तूप जे उरलं होतं आपलं ते घालायचंय. आपण यासाठी 1 वाटी तूप घेतलं होतं, पण आपण लागेल तसं तूप वापरतोय. तर आता थोडं थोडं तूप घालून हाताने असं दाबून मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला तुपाचा अंदाज येतो. तर आता इथे मी हे लाडू असे वळून घेते, तर हाताने चांगले दाबल्या जात आहेत, वळल्या जात आहेत, म्हणजे आपल्याला तूप एवढंच पुरेसं आहे. तर आता हे आपलं 1 वाटी जे तूप घेतलं होतं त्यातून एवढं तूप उरलेलं आहे, तर 2 टेबलस्पून तूप इथे आपल्याला कमी लागलंय. तर आता ह्याचे लाडू बांधून घ्यायचे तुम्हाला हव्या त्या आकाराचे. तर हाताने असं दाबून बांधायचे. आणि थोडेसे बांधून झाले की हातावर असं गोल गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे या लाडूला चमक छान येते. आता हा असा लाडू मी बांधून घेतलाय. तर असेच आता सर्व लाडू बांधून घेते. आपले रवा बेसनाचे लाडू आता तयार आहेत. आपण घेतलेल्या साहित्यात 12 लाडू तयार झाले आहेत. डाळव्याचे लाडू. तर हे लाडू बनवताना आज आपण डाळव्यासोबत यामध्ये थोडेसे पोहे सुद्धा घालणार आहोत, ज्यामुळे हे लाडू खायला एकदम मस्त कुरकुरीत लागतात आणि अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत. आणि हे लाडू आपण बिना पाकाचे पीठ न भाजता बनवणार आहोत, त्यामुळे अगदी झटपट तयार होतात. तर लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात. आधी आपण डाळवं थोडेसे भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी डाळवं घेतले आहेत. तर वजनामध्ये हे 100 ग्रॅम आहेत. हे आपल्याला हलकेसे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे यात जर काही ओलेपणा असेल तर तो निघून जातो. आणि हे डाळवं तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळतील. काही ठिकाणी याला डाळवं म्हणतात, तर काही ठिकाणी डाळं असं पण म्हणतात. तर याला आता आपण मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया. चमच्याने याला सतत हलवायचंय. सध्या पावसाळा पण आहे, त्यामुळे आपण याला थोडंसं भाजून घेतोय. आता 2 मिनिट मी याला हलकंसं भाजून घेतलंय. तर गॅस बंद करूया आणि हे खाली काढून थंड करून घ्यायचे. आता हे थंड झालं आहे, तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरवर याचं बारीक पीठ तयार करून घ्यायचंय. मिक्सरमधून मी आता डाळवं फिरून घेतलंय आणि त्याचं असं पीठ तयार झालंय. तर हे एकदा आता आपण बारीक चाळणीने चाळून घेऊया.
आणि ह्याच्यावर जे जाड पीठ राहील ते परत आपल्याला मिक्सरमध्ये घालायचंय आणि परत फिरवून घ्यायचंय। तर आता इथे मी सर्व पीठ चाळून घेतलंय। आता अर्धी वाटी मी हे पोहे घेतले आहेत, तर हे पण आपल्याला भाजून घ्यायचेत। तर मंद गॅसवर हे पण आधी आपण कोरडेच भाजून घेऊया, नंतर यामध्ये तूप घालून भाजायचं आहे। पोहे घातल्यामुळे हे लाडू एकदम खायला मस्त कुरकुरीत लागतात, अजिबात टाळ्याला चिकटत नाहीत आणि रेसिपी खूप साधी सोपी आहे, झटपट हे लाडू तयार होतात। आता 2 मिनिट मी भाजून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि परत 2 ते 3 मिनिट याला भाजून घेऊया। छान पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत। आता हे पोहे आपले छान कुरकुरीत झालेत। असे हातावर घेऊन बघायचे, हाताने दाबून बघायचं, याचा व्यवस्थित चुरा होतोय, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे भाजून झाले आहेत। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि खाली काढून हे पण आपल्याला थंड करून घ्यायचे। आता हे पीठ आपण थोडंसं बाजूला करूया आणि यामध्येच आपले थंड झालेले पोहे घालायचे। हे तुम्ही एखाद्या वाटीने सुद्धा बारीक करून घेऊ शकता, याने पण आपल्याला करता येतात, किंवा मग मिक्सरवर पण हे बारीक करून घेता येतील। तर मी आज मिक्सरवरच बारीक करणार आहे, म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात। आता यामध्ये हे सर्व पोहे घालून घेऊया आणि याला मिक्सरवर फिरवून घ्यायचंय। पोहे फिरवून झाले की हे दोन्ही पीठ एकत्र करून वाटीने आता मोजून घेऊया। तर साधारण हे दोन्ही मिळून 1.5 वाटी झालेलं आहे। मी आधी 1 वाटी मोजून घेतलंय आणि आता हे अर्धी वाटी झालेलं आहे। तर 1.5 वाटी पिठाला आता आपल्याला पाऊण वाटी साखर घालायची आहे। थोडंसं एकत्र करून घ्यायचंय आणि यामध्ये ही पिठी साखर घालूया। तर मी पाऊण वाटी घेतलीये, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर घालू शकता, जशी तुम्हाला लागते त्याप्रमाणे। आता हे दोन्ही थोडंसं मिक्स करून घेतलंय। इथे मी आता थोडे काजू बदाम तुपावर भाजून घेतले, तर ते घालूया। अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे सगळं परत एकदा मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये आता तूप घालायचं आहे। तर तूप मी इथं थोडंसं पातळ करून घेतलंय, तर हे अर्धी वाटी तूप घेतलं आहे। यामध्ये आपण लागेल तसं तूप घालणार आहोत, तर थोडं थोडं तूप करून घालायचंय, जसं लागेल तसं, आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय। आता तूप घालून मी सगळं एकत्र करून घेतलंय। छान असा गोळा तयार झाला आहे। तर यासाठी मला जवळपास पाव वाटी आणि वर 2 टेबलस्पून तूप लागलेलं आहे। तर आपण पूर्ण अर्धी वाटी तूप घेतलं होतं, त्यातून पाव वाटी 2 टेबलस्पून तूप लागलेलं आहे। तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्यानुसार गोळा घेऊन छान हातावर गोल गोल फिरून घ्यायचा आणि लाडू बांधायचे आहेत। अगदी सहज बांधल्या जात आहेत। आपलं तूप अगदी व्यवस्थित झालेलं आहे। यावरून आपण पिस्त्याचे आणि बदामचे काप लावूया, म्हणजे हे लाडू दिसायला एकदम आकर्षक दिसतात। तर हा आपला लाडू मस्त तयार झालेला आहे। तर आणखी एक मी बनवून घेतलाय, यावरून पण पिस्त्याचे आणि बदामचे काप लावायचे आणि अशाच प्रकारे आता सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेत। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 8 लाडू तयार होतात। मोतीचूरचे लाडू, हे लाडू खूप झटपट तयार होतात, चवीला खूप अप्रतिम असे स्पॉन्जी लागतात आणि जरी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी सुद्धा टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही। इतके हे करायला सोपे आहेत। तर लगेच आता हे कसे बनवायचे ते पाहूया। तर लाडू करण्यासाठी मी इथे 1.5 कप हरभऱ्याची डाळ घेतली आहे, म्हणजे चना डाळ आहे ही। तेवढीच म्हणजे 1.5 वाटी साखर घेतली आहे। तर दोन्ही माप मी या वाटीने घेतली आहेत, एकाच वाटीने मी दोन्ही माप घेतली आहेत। 1 चमचा वेलची पूड,
थोडासा केशरी फूड कलर घेतला आहे, तर फूड कलर घालणं टोटली ऑप्शनल आहे. 1 चमचा तूप आणि काही काजू आणि किसमिस घेतले आहेत. आता ही डाळ एका भांड्यात घालूया आणि ही आधी आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. चांगली चोळून धुवायची आहे, म्हणजे ह्याच्यात जर काही पीठ किंवा स्टार्च असेल तर तो निघून जातो आणि डाळ एकदम स्वच्छ होते. डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर आता यामध्ये पाणी घालायचंय आणि ही 2 तास आता आपल्याला अशीच भिजवत ठेवायची आहे. आता 2 तास झालेले आहेत, तर ही डाळ भिजली आहे. तर एका चाळणीवर घालून ह्याचं पाणी सगळं काढून घेऊया. चांगली निथळून घ्यायची आहे. निथळून घेतलेली डाळ आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि मिक्सरमधून ह्याचं थोडंसं जाडसर पीठ करून घ्यायचंय. फार बारीक करायचं नाही, थोडं जाडच ठेवायचं आहे. डाळ मी मिक्सरमधून फिरून घेतली आहे, तर एका भांड्यात काढून घेऊया. तर हे पीठ मी असं थोडंसं जाडसर ठेवलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता याला आपल्याला भज्याप्रमाणे तळून घ्यायचंय. तर तुम्ही यासाठी तळण्यासाठी तेल किंवा तूप काहीही घेऊ शकता, पण तुपातले लाडू खूप छान लागतात आणि ते टिकतातही जास्त दिवस. तर आता यामध्ये मी आपल्या भज्याप्रमाणे छोटे छोटे वडे सोडतीये. फार मोठे सोडायचे नाही, थोडेसे पसरटच ठेवायचे आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हे तळून घ्यायचे. आणि आपल्याला हे फार तळायचे नाहीत, याला जास्त क्रिस्पी करायचं नाही, फक्त 1-1 मिनिट दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे. आता 1 मिनिट खालच्या बाजूने झाले आहेत, तर आपण पलटून घेऊया आणि फक्त 2च मिनिट याला तळायचं आहे. अजिबात जास्त वेळ तळायचं नाही. आता हे झालेले आहेत, मी फक्त 2च मिनिट याला तळून घेतलंय. तर काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग कसा आहे तो. तर याला अजिबात तांबूस करायचं नाही किंवा जास्त पण तळायचं नाही. आपल्याला हे क्रिस्पी नाही पाहिजेत, फक्त 2च मिनिट तळायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचंय. तर हे सर्व आता अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. हे सर्व मी आता तळून घेतले आहेत, तर याला थंड करून घ्यायचंय. तर हे वडे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर पूर्ण थंड झाल्यावरच हे मिक्सरमधून काढायचे आहेत. तर आता हे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेत. तर याला थोडंसं जाडसर फिरून घेऊया. तर मी हे आता मिक्सरमधून फिरून घेतलंय. छान रवाळ असं पीठ तयार झालेलं आहे. तर आपल्याला असंच टेक्स्चर पाहिजे, बुंदीसारखं एकदम, म्हणजे हे लाडू खूप चवीला छान लागतात. तर मिक्सरमधून पीठ काढताना हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बारीक पीठ अजिबात काढायचं नाही, असं थोडंसं जाडसर रवाळ पीठच काढायचं आहे. आता आपल्याला लाडूसाठी पाक करायचा आहे. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. तर यामध्ये आधी साखर घालूया आणि यामध्ये आता फक्त अर्धा वाटीच पाणी घालायचं आहे. आणि आधी आपल्याला आता साखर मेल्ट करून घ्यायची आहे. आता साखर मेल्ट झालेली आहे. तर याचा आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि थोडंसं थांबूया. आता पाक झालाय का ते पाहूया. तर झालेला आहे. ह्याची एक अशी तार निघतीये, तुम्ही पाहू शकता. तर अशी तार निघाली म्हणजे हा पाक आपला एकतारी तयार झालेला आहे. तर यामध्ये आता फूड कलर घालायचा आहे. कलर घातल्यामुळे लाडूला कलर खूप छान येतो. तर फूड कलर घालणं ऑप्शनल आहे. तर यामध्ये आता लगेच हे आपण मिक्सरमधून काढलेलं जाडसर पीठ घालायचं आहे. आणि 1 चमचा वेलची पूड घालूया आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचंय, हलवून घ्यायचंय. आणि आता गॅस बंद करून हे मिक्स करून घ्यायचंय, सगळं एकत्र करून घ्यायचंय. लाडूचं मिश्रण मी परातीत काढून घेतलंय. तर आता हे थंड करून घेऊया. आपलं लाडूचं मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण काजू आणि किसमिस थोडेसे तुपात तळून घेऊया. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये छोट्याशा 1 चमचा तूप घातलंय आणि त्यामध्ये आता
हे काजू आणि किसमिस घालायचे आहेत आणि थोडेसे फ्राईज करायचे आहेत. आता हे परतून झालेले आहे, तर गॅस बंद करूया. आता हे तळलेले काजू किसमिस या लाडूच्या मिश्रणात घालायचे आहेत आणि परत सर्व व्यवस्थित एकत्र करायचं आहे. आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, तर याचे लगेच लाडू बांधायचे आहेत. लाडूचं मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे, त्यामुळे बांधायला पण खूप सोपं जातंय. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त लाडू तयार झालेला आहे, खूप छान दिसतोय. त्याला थोडंसं असं हातावर गोल गोल फिरवून घ्यायचं म्हणजे चमक छान येते आणि एकसारखा दिसतो लाडू. खूप सुरेख रंग पण आलेला आहे आणि दिसायला पण छान दिसतोय. तर आपले मोतीचूरचे लाडू तयार आहेत, खूप सुंदर झालेले आहेत, सुरेख रंग आलाय आणि एकसारखे झालेले आहेत. हे लाडू करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम ओले खजूर घेतले आहेत. तर याला असं दाबून आता आतलं बी काढून टाकायचंय. तर माझे खजूर खूप नरम आहेत, त्यामुळे अगदी बी पटकन निघून येतंय. बाजारात जे लाल खजूर मिळतात ते घेतले तरी काहीच हरकत नाही. तर या सगळ्याचं आतलं बी काढून घेतल्यानंतर सुरीने कट करून घ्यायचंय. तर नरम असल्यामुळे ह्याचे काप अगदी पटकन होत आहेत. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे, तर आपल्याला ड्रायफ्रूट्स एक एक करून आता भाजून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलंय. सुरुवातीला यामध्ये पाव कप बदाम घालूया आणि याला आता मंद गॅसवर 1 मिनिटभर भाजून घ्यायचंय. आणि थोडेसे बदाम तुपावर परतून झाले की लगेच काजू घालूया. तर काजू पण मी पाव कप घेतले आहेत. याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे, म्हणजे लाडू खायला मग छान खमंग लागतात. त्यामुळे आपण असं तुपावर परतून घेतोय. तर हे दोन्ही आता छान परतून झालंय. काजूला छान असा गुलाबीसर रंग पण आलाय. तर काढून घेऊया. तर तूप निथळून हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. आणि लगेच यामध्ये आता पाव कप अक्रोड घालूया. हे पण आता मंद गॅसवर भाजून घेऊया. तर एरवी आपण असे अक्रोड खात नाही, पण असे लाडूत घातले की ते आपल्या पोटात जातात. तर हे पण आता झालेले आहेत, काढून घेऊया. यामध्ये आता इथे मी 1 कप मखाना घेतला आहे, तर तो घालायचा आहे आणि ह्याला पण तुपावर परतून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. मखाना म्हणजे ॲक्च्युली कमळाचं बी असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. हाडाच्या मजबूतीसाठी हे खूप चांगलं असतं. तर आता याला सुद्धा आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर आता हे सुद्धा भाजून झालं आहे. हाताने असं दाबून बघायचं, चुरा झाला म्हणजे समजायचं की छान भाजून झालंय. आता काढून घेऊया. यामध्येच आता आपण हे खोबरं घालूया. तर अर्धा कप मी किसलेलं खोबरं घेतलं आहे. याला पण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचंय. तर खोबरं पण आपलं इथे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आणखी 1 चमचा तूप घालूया. आणि यामध्ये आता हे 2 चमचे किसमिस घालायची आहे. आणि ही छान फुलेपर्यंत आता याला पण तुपावर परतून घेऊया. अगदी पटकन ही फुलून येते. तर झालेली आहे, काढून घ्यायची आहे. तर इथे मी पाव कप मगज बी घेतला आहे. तर हे सुद्धा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात अगदी सहज मिळेल. आणि लगेच 1.5 टेबलस्पून खसखस पण घालायची आहे. आणि हे दोन्ही आता तुपावर परतून घेऊया. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, कारण हे दोन्ही अगदी पटकन परतल्या जातं. आणि थोडासा रंग बदलायला लागला की लगेच काढून घ्यायचं आहे. तर हे आता झालेलं आहे. यामध्येच आता अर्धा चमचा आणखी तूप घालूया. आणि हे खजूर घालायचे आहेत. आणि चमच्याने ह्याला आता चांगलं दाबून बारीक करायचं आहे. आणि छान हे मऊ शिजेपर्यंत शिजून घ्यायचेत, म्हणजे परतून घ्यायचेत.
तर असं चांगलं चमच्याने दाबायचं आहे, म्हणजे पटकन हे नरम होतात. तर आता तुम्ही पाहू शकता हे नरम झालेले आहेत आणि छान याचा गोळा झाला आहे. हातावर घेऊन बघायचा तर अगदी सहज हाताने दबतोय, म्हणजे व्यवस्थित झालेला आहे. आता हे जे आपण ड्रायफ्रूट्स काढून घेतले होते प्लेटमध्ये ते कट करून घ्यायचे. तर तुम्ही हे आता सुरीने कट करून घेऊ शकता, पण याला खूप वेळ लागतो. तर बत्त्याने केलं तरी चालेल. तर मी आता हे बत्त्यानेच असे बारीक करून घेते. तर हलक्या हाताने असे ठेचून घ्यायचेत, फार बारीक याला करायचं नाही, म्हणजे लाडू खायला छान लागतात. तर हे आता असे झालेले आहेत. अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचेत. हे मखाने पण आता थंड झालेत, तर हाताने तुम्ही पाहू शकता ह्याचा सहज चुरा होतोय. मिक्सरवर केलं की जास्त सगळं बारीक होतं एकदम, म्हणून असं ठेचूनच घ्यायचं. तर सगळं मी आता बारीक करून घेतलंय आणि हे खोबरं सुद्धा हाताने चुरून घ्यायचंय. याला पण फार बारीक करण्याची आवश्यकता नाही. आता हा जो मखाणा आहे बारीक केलेला तो पण यामध्येच घालूया आणि हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचंय. आणि लगेच हे जे खजूरचं मिश्रण आहे त्यामध्ये घालायचंय आणि सगळं आता हाताने एकत्र करून घेऊया. तर चांगलं दाबून करायचंय. तुम्हाला असं वाटलं की गोडी कमी आहे तर तुम्ही आणखी यामध्ये खजूर घालू शकता किंवा मध पण घालता येईल, तो पण यामध्ये खूप छान लागतो. तर आता मी सगळं एकत्र करून घेतलंय. अगदी व्यवस्थित मिश्रण तयार झालंय. याचे लाडू अगदी सहज बांधल्या जातात. हातावर आता मिश्रण घ्यायचंय आणि लाडू बांधून घ्यायचेत. तर असं दाबून बांधायचेत. इथे मी आता हे पिस्ते घेतले आहेत. तर पिस्ते तुम्ही हवं तर काजू आणि बदामासोबत फ्राय पण करून घेऊ शकता, पण मी हे वरून लावतीये म्हणजे लाडू दिसायला आकर्षक दिसतो. तर एक 2-3 तुकडे मी लावून घेतलेत आणि आता छान लाडू असा दाबून बांधून घ्यायचा आहे आणि हातावर नंतर गोल फिरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला छान चमक येते. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा लाडू बांधला गेलाय. आपलं मिश्रण पण एकदम व्यवस्थित तयार झालंय. अशाच प्रकारे आता सगळे लाडू बांधून घ्यायचेत. हातावर असं गोल फिरून घ्यायचं, म्हणजे त्याला चमक छान येते. इथे मी आता लाडूचे सगळे गोळे तयार करून घेतलेत. हाताला वाटल्यास थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग लाडू हातावर गोल गोल फिरून घ्यायचा. तर एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 22 लाडू तयार झाले आहेत. या लाडूमध्ये आपण साखर किंवा गुळाचा काहीच वापर केलेला नाही, त्यामुळे खूप हेल्दी असे हे लाडू आहेत. तर जरूर करून पहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.